मुक्ता कदम म्हणून एक यूट्यूबर आहेत आणि भाजप हिंदुत्व ब्राह्मण्यवादी विरोधी आहेत आणि चांगलं बोलतात. आता काय झालं आहे, नवीन यूट्यूबर जे आलेत ना, त्यांचं काय झालं आहे की सोशल मीडियावर जे कंटेंट असतं त्याच्यावर त्यांचं एक नॅरेटिव्ह तयार करणं आणि मग त्याच्यावरून मग ते एक बाजू लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि आपापल्या ग्रुपमध्ये तयारी करणं. पण अशा लोकांचं मूलभूत चिंतन नाही आहे. आता महाज्योती नावाची एक संस्था नागपूरमध्ये सरकारने उद्घाटन केलं. त्याचं पूजन फडणवीस आणि बावनकुळे यांनी केलं आणि ते ब्राह्मणी पद्धतीने झालं, वैदिक पद्धतीने. तर याच्यावर मुक्ता कदम यांनी असा आक्षेप घेतला की बाबा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं की ब्राह्मणांचे पाय धुवून जर पाण्याचं हे होणार असेल तर मला असे नातेवाईकांच्या अंगावर सावली नको. तर ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे त्याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि मला हे शासनाचं कळलं नाही किंवा फडणवीसांचं कळलं नाही की ज्योतिबा फुलेंची नावाने तुम्हाला संस्था काढायची आहे, तर त्यांचा जो समतावादाचा विचार आहे, म्हणजे आपल्याकडे हे का असं होतं की प्रत्येक गोष्टीला धार्मिक विधीची गरज काय आहे. म्हणजे मला समजत नाही सरकारी कार्यक्रमावर धार्मिक विधीची गरज काय. करण्याबद्दल मला आक्षेप नाही आहे, माझा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही त्याला एक सायंटिफिक पद्धतीने काहीतरी करा ना. ज्योतिबा फुलेंच्या नावाने तुम्ही काही करत असाल तर ज्योतिबा फुलेंच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काही करा. मुक्ता कदम यांच्याबद्दल मला आक्षेप असा आहे की मुक्ता कदम तुम्ही ब्राह्मण्यवादांच्या नावाने शिव्या घालता, ठीक आहे, तर तुम्ही घाला, मला तो काही प्रॉब्लेम नाही आहे. मला तर ब्राह्मणांनीच वाळीत टाकलं आहे. पण मुद्दा असा की तुम्ही पर्याय द्या ना. तुम्ही असं सांगा की बाबा ज्योतिबा फुलेंच्या नावाने, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने काही ॲक्टिव्हिटी असेल तर त्याला पर्याय काय. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रकारच्या शपथा दिल्या होत्या नवबौद्ध होताना, तसं काही पर्याय द्या ना तुम्ही. आपल्याला नवीन पर्याय काढले पाहिजेत मुक्ताताई, नवीन उपाय काढले पाहिजेत, नवीन पद्धती तयार केल्या पाहिजेत, नवीन सायंटिफिक रिच्युअल्स तयार केले पाहिजेत. अन्यथा मग लोकांकडे तरी पर्याय काय. शेवटी कुठलंही काय असतं, नारळ फोडणं, पूजा, मंत्रपाठ हे आलंच. आपण त्याला पर्याय दिला पाहिजे आणि तो पर्याय स्वामी विज्ञानानंद यांनी दिलेला आहे की संकल्प करणं, त्याग करणं, निस्वार्थ कार्य करणं. तिथे पूजापाठच केली पाहिजे आणि वैदिक मंत्र म्हटले पाहिजे असं जरुरी नाही आहे. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने मनोबल वाढविणारं, समतावादाचा पुरस्कार करणारं आणि तो जो माणूस आहे, जे मूळ पुरुष आहे, जो क्रांती पुरुष आहे ज्योतिबा फुले, त्यांच्या मनाला ताकद मिळेल, शक्ती मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, अशा पद्धतीने आपल्याला रचना करता येईल ना. आपल्याला शेवटी नुसती नावच ठेवायची आहेत का, नुसती बदनामीच करायची आहे का, आरोपच करायचे आहेत का, नुसते लाईक मिळवायचे आहेत का, काही उपाय शोधायचे आहेत, हा खरा मुद्दा आहे.